गणपती उत्सवानिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। जय गणेश, बम बम भोले। आज आपण सगळे कुटुंबाकडे गणपती बरोबरच महाकाल म्हणजेच उज्जैनचा राजा यांचे दर्शन घेणार आहोत। शिप्रा नदीच्या काठावर वसलेले उज्जैन हे मंदिराचे शहर म्हणून ओळखले जाते। 12 ज्योतिर्लिंगापैकी तिसरे आणि अतिशय महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे। उज्जैनचे महाकाल मंदिर हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे जे दक्षिणाभिमुख आहे। भगवान यमराज दक्षिण दिशेला आहेत, ज्याला कालचा स्वामी देखील म्हणतात, म्हणून या ज्योतिर्लिंगाला महाकाल मंदिर देखील म्हटले जाते। दर 12 वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्त्र कुंभमेळाव्यात जगभरातून भाविक येथे जमा होत असतात। उज्जैनचे महाकाल साक्षात इथे अवतरले की काय असा भास आज मला इथं होत आहे। विजेची रोषणाई अगदी अप्रतिम केलेली आहे। अगदी थीमला साजेल अशी सजावट इथे केलेली आहे। गणपती बाप्पाची निवड, रंगसंगती ह्यांचा चांगला मेळ ह्यांनी घातलेला आहे। गणपती बाप्पाच्या वरच्या बाजूस निळे ढग, मागील बाजूस पर्वत रांगा, आहा, अक्षरशः संपूर्ण कैलास इथं अवतरलं का काय अगदी असं आपण म्हणू शकतो। लाईट्स इफेक्ट तर इतके सुंदर दिलेले आहे की साक्षात उज्जैनचे महाकालच इथं अवतरले आहेत। भगवान शिवाचे स्मरण केल्यावर त्यांच्या हातात त्रिशूळ, डमरू, डोक्यावर आलिंगन, गळ्यात नाग धारण करणारा महादेव आपल्या समोर येत असतो। भगवान शिवालाच महाकाल म्हणतात, ज्याचा काळही त्याला हानी पोहोचू शकत नाही। भोलेनाथाचे मुख्य शस्त्र म्हणजे त्रिशूळ। महाकाल म्हणजे उज्जैनचा राजा। कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी महाकालचा आशीर्वाद घेणे अत्यंत आवश्यक आहे, अशी धार्मिक धारणा इथे आहे। जगातील एकमेव असे शिवलिंग आहे जेथे भस्म आरती केली जाते। ही भस्म आरती म्हणजे अलौकिक सोहळा असतो। बम बम भोले, बम बम भोले या जयघोषात ही आरती आपले अंतर्मन जागृत करते। शंख, डमरू, घंटानादात ही भस्म आरती केली जाते। खरोखरच शिवशंभूचे महाकाळ रूप आज सगळे कुटुंबांनी अतिशय सुरेखपणे इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। सगळे कुटुंबांनी आपल्याला इथे दर्शनासाठी बोलवले, त्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभारी आहे। खरोखरच शिवशंभूंचे महाकाळ रूप अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसत आहे। ही सजावट त्यांनी कशी केली, काय काय साहित्य वापरलं ह्याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करूया। गणपती बाप्पा मोरया। प्रत्येक गृहिणीचा मॅनेजमेंट गुरु अर्थातच गृहकला। गृहकला ह्या चॅनलमध्ये मी सौ आरती तुंगीकर तुमच्या मनापासून स्वागत करत आहे। मैत्रिणींनो, गौरी गणपतीचे सण आहेत आणि वेगवेगळ्या घरी वेगवेगळा उत्साह आहे। आज मी आलेले आहे सौ सगळे यांच्या घरी। यांच्याकडे गणपतीचे आगमन झालेले आहे आणि ह्याच्या दर्शनासाठी आज गृहकला आपलं चॅनल इथे आज आलेलं आहे। तर आपण सौ स्मिता यांचं मी अभिनंदन करते। अतिशय सुंदर सजावट केलेली आहे। ही सजावटीसाठी अर्थातच त्यांच्या घरातले सगळेजण इन्व्हॉल्व असणार आहेत। तर ही सजावट कशी केली, काय काय हे गोष्टी ह्यांनी वापरल्या आज आपण त्यांच्याकडनं ऐकून घेणार आहोत। स्मिताताई, मला तुम्हाला आज विचारायचंय की ही सजावट अशी करावी असं तुम्हाला कसं काय वाटलं? म्हणजे खरं तर आम्ही डिसेंबर महिन्यामध्ये मी माझी मुलं उज्जैनला जाऊन आलो, तेव्हा तिथं महाकालचं दर्शन आम्ही घेतलं। तर तेव्हापासून अशी थीम बनवावी असं माझ्या मुलीच्या मनात होतं। तर त्याच्यामुळे आम्ही हे महाकाल, उज्जैनच्या महाकाल साकारण्याचा प्रयत्न केलाय। अरे वा, बरं, ह्याच्यासाठी काय काय साहित्य वापरलं आम्हाला थोडक्यात सांगा, कारण अतिशय सुंदर मूर्ती इथं तुम्ही हे केलेली आहे। तर ते हे महाकाल बनवताना सगळ्यात पहिलं तर मी हे सांगेल की आम्ही घरातले 4ही जण वर्किंग आहोत, पण तरी पण माझ्या मुलींनी 4 दिवस रात्री जागून ही मूर्ती तयार केलेली आहे। तर हे महाकाल बनवताना, उज्जैनचे महाकाल बनवताना त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आणि विभूती भस्म वापरलेलं आहे। ते विभूती भस्म ह्याच्यासाठी वापरलं होतं
की तांदळाचं पीठ नुसतं असं ते फर्मेंट झालं असतं आणि मग मूर्ती प्रॉब्लेम आला असता. मग त्याच्यासाठी ते विभूती भस्म आणि तांदळाचं पीठ हे पाण्यामध्ये कालवून हे महाकाल तयार केलेले. ही खूप चांगली आम्हाला माहिती आज मिळाली. त्याच्यामुळे आज 10 दिवस जरी आपले पूर्ण झालेले आहे, आज विसर्जनाचा दिवस आहे, तरी ही मूर्ती जशाच्या तशी आहे. आणि ह्याच्यासाठी मला वाटतं तुम्ही काजू बदाम देखील याचा वापर केलेला आहे. सगळं देवाचं करायचं म्हणून सगळीकडे ड्रायफ्रुट्सचा वापर केलेला आहे. त्याच्यामध्ये सजावटीसाठी महादेवाचं करायचं आहे, त्याच्यामुळे सगळीकडे हे इथे टोपाच्या इथे आपण सगळीकडे ड्रायफ्रुट्स युज केलेले आहेत. आणि महाकालचा चेहरा कलर करण्यासाठी ऍक्रेलिक कलर युज केलेले आहेत. आणि ही खालची जी मेन महादेवाची पिंड बनवायची आहे ती आपण फोम पासून बनवलेली आहे. आणि त्याच्यासाठी मेन हे त्रिशूल, रुद्राक्षाची माळ, डमरू आणि नाग हे बनवण्यासाठी तर माझ्या मुलांनी आणि मुलींनी 4 दिवस इकडे तिकडे पळापळ केली. त्याच्यामुळे अतिशय छान जमून आली महाकाल आणि हे सगळं व्यवस्थित जमून आले. सुंदर सुंदर देखील ह्या सजावटीला अतिशय साजेसा असा घेतलेला आहे. ह्याचं पण म्हणजे तुम्ही आधीच प्लॅनिंग केलं होतं का? हो, ह्याचं प्लॅनिंग पण आधीच केलेलं आहे. महाकालच्या कलरला सूट होईल असं गणपती आम्ही आधीच 4 दिवस बुक करून ठेवला होता. वा, म्हणजे सगळ्यांचा योग हा जुळून आलेला आहे, घरातल्यांची पूर्ण साथ आहे. तर अतिशय सुंदर हिची सजावट केलेली आहे. इथे येऊन मला खूप प्रसन्न वाटलं. धन्यवाद. धन्यवाद.